साहेब तुम्ही चालू केलं त्यांना स्पेशल नाही काय नाही त्यांचे टाके तरी कशा भरतील हा. फक्त सकाळी आलो तू गोट्यात 7:30 वाजता 7 वाजता आलो असून सगळं उरकून बिरकून घरी गेलो डायरेक्ट झोपलो जाऊन. माझी तब्येत बरोबर नाही राव. आज काही करून डॉक्टरकडे जायला लागणार आहे. आतापर्यंत एवढं चालू केलं पहिल्यांदा 5 असेल जास्त आमचा आज आहे हा. आज असेल दररोज झालं पाहिजे थोडंफार आपल्याला आपण सस्टेबल बनवू. जरा कॉक बंद केला पाईपच वाजतोय निसता राव. तो पाणी आहे ना पूर्ण ही साईड पूर्ण किचन तिथलं आतलं सगळं साफ करायचं पूर्ण. हे स्टूल व्हील सगळं एकदम क्लिअर वॉटरने धुवायला लागेल. या सेट हाफ डे ना त्याच्यामुळे ना गोठ्यात आलो. आज लोक जास्त वेळ बसलो घरी जाऊन जेवायचं अजून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 3:30 वाजलेत. आज काय मी हॉटेलवर गेलो नाही. फक्त सकाळी आलो तू गोट्यात 7:30 वाजता 7 वाजता आलो असून सगळं उरकून बिरकून घरी गेलो डायरेक्ट झोपलो जाऊन. माझी तब्येत बरोबर नाही राव. आज काही करून डॉक्टरकडे जायला लागणार आहे. डॉक्टरकडे जाऊन आहे ना इंजेक्शन घेऊ. मग पाठ सर्दी ताप खोकला अजिबात जात नाही राव. थोडा जातोय थोडा परत येतोय. मी गोळ्याच खातो नुसत्या आता आहे ना. डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि तसं हॉटेल जाऊन नंतर मग यांना सकाळी टाकून गेलो होई मी. काय रे माझी दावणीची साईज आहे ना अशी खाली नाही इकडून म्हणून तिला टाकालते ते पुढं. आतून असं बाहेर टाकालता येत नाहीला. असं माझं रेवानी करतं गोड. यांनी पण नाही खाल्लं. यांनी थोडं खाल्लंय थोडं ठेवले होते यांनी. बाकी हिरवं वाळल्याला मिक्स होतं ना मग ते वाळल्याला जरा खात नाही. ठीक आहे खातलं यांनी व्यवस्थित. तरी यानंतर सांडावले खाली. आता इथं कुठे शिल्लक आहे ना आपली ती भरपूर आहे इथं. मला वाटतं पॅकिंग बिकिंग करून दिसलं द्यावं. ज्यावर गाई तरी खाईन. इथं आहे भरपूर काय. ही ही बरं वाळा लागली ह्याच्या नादात परत ही वाळेल. म्हणजे ही चाराच्या नादाने ही वाळून जाईन म्हणून लफडं होतं ती. मागल्या वेळेस पण बरीच शिल्लक राहिली होती वाळलेली. ती काय होते वेस्टेज जाते सगळं. ते पेटेकर येतोय पेटेकरी त्याला ना रानात घेऊन जायचंय. आपली लाईन चालू केलेली आहे. इथं टाकी भरून घेतो. मग मी टाकी भरल्यानंतर गोठा बिटा धुवून काढतो. गोठा झाला काय 5 मिनिटाचा खेळ आहे. मशीनने धुवायचं फक्त. एक साफ होऊन जाईल सगळा गोठा. आहे ना सगळ्यांचं कॉक बंद करावं लागते. त्यानंतर मला पाणी येते. हा तर साहेब तुम्ही चालू केलं त्यांना स्पेशल नाही काय नाही त्यांचे टाके तरी कशा भरतील हा. तरी म्हणलं ते पाण्याला स्पेशल काय नाही थोडा बंद कराय काय आवळा व्यवस्थित पाणी जावर जाईन तिकडं. कंपनीवाल्याचं चालू आहे त्याचं भरल्यानंतर दुसऱ्याचं भरणार आणि दुसऱ्याचं भरल्यानंतर माझं भरणार. कमीत कमी आता अर्धा तास होऊन थांबायला लागेल. आणि नंतर माझ्या आला 15 मिनिटं नंतर मा भरल्यानंतर पेटीघरला चालू करायला लागतो. मग पेटीघरला खाली विहिरीवर थांबवलाय मी. काय राव हे केबलचा फॉल्ट झाल्यामुळे ना सगळ्यांची तारामाळ उडाली. पाणीच नाही अजिबात. काही करून आज मी टाकी भरणारच. काय राव कमारड दुखते कॅन्ड होऊन. पाणी 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 टाकी मुकळी रे. कुठे टाकी 4 दिवस झाले. हेल्थ ओके घेतले. एक मेडिकलमधून आणि एक बिस्लरची बाटली. हेल्थ उपयोग जरा थोडं बरं वाटेल. याला पण धुवून काढतो. मग याला पण चांगला आहे ना पाण्याने धुवून काढतो. गोठ्यात लय घाण माळला रे. शेट कॉक बंद केला पाईपच वाजतोय निसता राव. तो पाणी आहे ना राव फालतू घरी तिथं आलं पाणी नाही आणि वर चढत नाही पाणी राव. शेट
5:30 वाजल्यात. सगळं झाडून बिडून घेतलं, तिथलं झाडून घेतलं, साफ केलं सगळं. यांना आंबवान पाणी आणि आता कुठे टाकून दिली. कुठे बरं झालं सकाळची होती आपल्याकडे शिल्लक बरीच, अजून थोडीफार आहे ती रात्री संपवून टाकायची. एवढी रात्री ना 12 वाजता हे उरले टाकून देऊ. काय 2 टप्पे फक्त, जास्त नाही. नंतर फ्रेश पाडायची सकाळी. एवढं वाईट दम द्या राव. जे मला शेड्यूल आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं कामाचं आहे. थोडं टाईम मॅनेजमेंट नाही, काहीच नाही. आत्ता आजपासून आहे ना माझ्याकडे डायरी आहे, सगळं टाईम मॅनेजमेंट करून घ्यायचं पूर्ण शेड्यूलनुसार कामं करायची. मग अडचण नाही येत परत. आता एवढं अंगावर येतं ना वाईट की बोलू पण नाही शकत मी. अजून तर ऑनलाईन हॉटेलचं चालू पण नाही केलं, डिलिव्हरीचं ऑनलाईन चालू केलं, त्यानं लईच केलं होणार आहे. हो हे साफ करावं लागते. हे साफसफाईला सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास लागतोय. काय यांना उपाशी नाही मारू शकत राव. त्यात कडवानं कधी मका आण लागते, कधी आंबोरान लागतं. आता हे सगळं भरून बिरून घातलं तुला. ओके आज नेमकं आबळ आहे राव. पाऊस पण पडन कदाचित माहिती का. वाईट गरम व्हायला लागली. पडला तर पडन, अदरवाईज नाही पडायचं. वारं आल्यावर वारं पण नाही, पाऊस पडून जाईन. टाकी उद्या भरायची. बाकी आता रामभरोसे सगळे काम आहे. पाण्याचं खरं अवघड झाले आता. येतो व्हायला पाणी नाही आत्ता, एवढी वाईट कंडिशन आहे माहिती. बराबर दूर करायला आलो गोट्यात. नेमकी लाईट पण आली, ते दूर नाही केला मच्छर जाऊ ते दोघांना आली. मग लाईट थोडी घालून टाकतो. 2 बल्ब ठेवतो आम्ही. 2 पण 1 बाद झाला. गोड्याच्या बरोबर वरचा वर आहे दवा चालू करते परत. मग आवाज खाली घेते पाय खाली. आता इथून वरची दावून जरा उंच आहे ना, त्यामुळे वर टाका, पुढे टाकायला येत नाही त्याला. पुढं तिकडं आहे त्या साईडलाच नाही, इकडं ढकली ते मग हस करता येते. एवढं नालाय की गोड भीमा पण खातो आपला. हिरवं नाही ना जास्त, मग खाय ना गडी दोघं खाऊन द्या एवढंच. हॉटेलला जायचे आता 6 वाजल्यात. आज अख्खा दिवसभर घरी होतो. आताशी जरा बरं वाटायला लागलं. डॉक्टरकडे जाऊन जरा आहे ना इंजेक्शन गोळ्या घेतो परत. लय सावध द्या बाहेर जाताना पण लक्ष तुला. याचं नियोजन करायचे रे. आता आहे ना 7:30 वाजल्यात. आत्ता जस्ट हॉटेल आलो मी. बऱ्याच वेळ लाईट नव्हती. संतोष शेटन अरे मग जरा कानच झाले, सुद्धा झाले डायरेक्ट. आता गोळ्या खाल्ले तर बरं वाटतं थोडं जरा. उद्या आमचा गुरुवार रे, उद्या आहे क्लिनिक डे. उद्या पूर्ण ही साईड, ते पूर्ण किचन, तिथलं आतलं सगळं साफ करायचं पूर्ण. हे स्टूल व्हील सगळं एकदम क्लिअर पावडरने धुवायला लागेल. या शेट वेळेवाला होतो काय तू आता. 2000 years later. आता आम्ही ना ते ब्लॉग बनवायचं माझ्या डोक्यात होतं आज की कस्टमरचं पण टाकणार. बऱ्याच लोकांनी मला ना मेन्शन केलं, DM केलं की ना कस्टमर पण दाखव तुमचे, तुम्ही काय विकताय वगैरे नाही का. हा काय म्हणला इथं आणून दे. आता आकाशला राईस प्लेट सांगितली तर आम्ही ना टाकणार होतो, पण मी एवढे कस्टमर होते ना की संतोष शेट पण गेलाय, मी आणि वस्ताद आणि आकाश आम्ही तिघं फुल वस्ता होतं. मला काहीच नाही करता आलं, वेळ पण नाही काढता आला. आत्ता काढतो मी आलो जवळपास 7 वाजता. आता वाजलं किती 11 वाजून 18 मिनिट आली. मग आता लाईट घालवली आम्ही आणि पॅकअप केलाय आम्ही. आतापर्यंत एवढं चालू केलं पहिल्यांदा. 5 सेल जास्त आमचा आज आहे का. हा असं असेल दररोज झालं पाहिजे. थोडंफार आपल्याला आपण सस्टेबल होऊ जरा. तुमचा कृपा आशीर्वाद. ओके पॅकअप करा आता. पॅकअप टाइम 1 hour later. उपाशी ना 12 वाजल्यात. गोट्यात आलोय आणलाय ना दोघांना कडबा टाकून दिला लक्ष्मी आणि भीमाला. आता बसला खाली. होट रे होट. याने कडबा खाल्ला नाही, थोडा खाईन थोडा हळूहळू. ओके उद्या आहे ना हॉटेलला हाफ डे आहे ना, त्याच्यामुळे ना गोट्यात आलो आज. लोक जास्त वेळ बसलो. घरी जाऊन जेवायचं अजून
एक मिनिट. ओके, आता शिक झालं सगळं. उद्या कुट्टी पाडायला लागणार आपल्याला. थोडीशी कुट्टी घर राहिली फक्त माझ्याकडं. बाकीची पहिली कुट्टी ना मी सगळी संपवली. थोडी थोडी बाई ना सगळी खाऊन टाकली यांनी. यांना चारली आणि मी वाया कुठं घालतो यांना. हिला धुवून काढायची राव, पण पाणीच नाही अजिबात. अवघड आहे राव. तर कॉकरेट केल्याशिवाय पाणी पण यायचं नाही लवकर. 1 वाजलाय. 1 वाजता आता जेवण करतोय मी. भात आहे, डाळ आणि ना मंचुरियन आणलेलं. एक कस्टमर नाही ना मंचुरियन ऑर्डर केला ना आलाच नाही परत. त्याचंच मग राहिलेलं पार्सल घेऊन आलो. मग मी वाजतानी पार्सल नेलं आणि त्या आकाशने तिथून ऋषीतून थाळी घेतली होती. ते जेवण केलं तरी मग आता बरोबर 1 वाजलाय डॉट. 16 ऑक्टोबर आहे आज तारीख. आज सगळ्या सेल लावून सांगणार आहे. आता इथून पुढे आहे ना जरा आहे ना थोडा धंदा बसायला लागला. आमच्या कस्टमर पण आहे ना सगळं रिपीटेड आहे. आमच्याकडे जवळपास 95% आहे ना ओके रिपीटेड आहे लोक. हे चांगलं आहे. तो तेव्हा ऑनलाईन ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस आपल्याला स्किल चांगला होईल. बघू आता प्लॅनिंग करतो आम्ही. पण दिवाळीनंतर काढणार आहे कारण की आता लई लोडीन. मग आत्ताच आमची टांग फाटवणार आहे ती. त्याच्यामुळे आम्ही आत्ता जास्त आहे ना ट्राय करत नाही. जरा थांबून बघू नंतर स्केल करू हळूहळू.